नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पेठ तालुक्यातील पाहुची बारी परिसरात बिबट्याचा वावर चांगलाच वाढलाय। नागरिकांना त्याचे वारंवार दर्शन होत असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यावर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे। तर बिबट्याचा दिवसाढवळ्या मुक्त संचार सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। डोंगरदऱ्या दिसणारा बिबट्या आता थेट गावात दिसू लागल्याने पाहुची बारी परिसरातील पाहुची बारी, विरमाळ, रानपाडा, दावदरी, करंजखेड, तोरणमाळ, डिकसळ गावात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत आहे। तर हे दर्शन आता नित्याचेच बनले। बिबट्या खाद्याच्या शोधात थेट पोल्ट्री फार्म तसेच गावात पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तर बिबट्या प्रत्यक्ष लोकवस्तीत दिसू लागल्याने ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या। बिबट्याकडून कोंबड्यासारख्या प्राण्यांवर हल्ले सुरूच आहे, त्यामुळे येथील पशुधन धोक्यात आलंय। तसेच परिसरातील पाळीव व भटकी कुत्रेही गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत। पूर्वी क्वचित दिसणारा बिबट्या आता वारंवार गावात दिसू लागल्याने बिबटे सोडले जात आहे का असा प्रश्न नागरिकांना पडलाय। परिसरात बिबट्यांची वाढती संख्या, रस्त्यावर खुले वावरणे आणि गोठ्यातून घुसून पाळीव जनावरे कोंबड्यांवर हल्ला करण्याचे प्रकार यामुळे नागरिक हैराण झाले। वन विभाग मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे। यापूर्वी रात्रीच्या 20 दिसणाऱ्या बिबट्याचे अलीकडच्या काळात दिवसाढवळ्या दर्शन होऊ लागले। कधी भक्ष्याचा पाठलाग करताना मानवी वस्तीत एक बिबट्या हल्ले करू लागलाय, त्यामुळे बिबट्याकडून नागरिकांवर देखील हल्ला होऊ शकतो। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।